प्रस्तुत कॉमेडी वेब सिरीज गणाची कमाल आमिरची धमाल। हे गणाची कमाल आमिरची धमाल, गणाची कमाल आमिरची धमाल। हा बघ आमरे, तुला नाही वाटत का आपलं गाव पुढं जावं, आपल्या गावाचा विकास व्हावा, आपल्या गावाचं देशात राज्यात नाव व्हावं? वाटतं की का वाटतं। मग आपण हालचाल कधी करणार आहे? अरे का ना आपण हालचाल म्हणजे आपण मतदान ही करतोच की रे, हा करत नाही का आपण विकासासाठी? काय काय मतदान करतो? जे जे आज ठीक आहे तू मी सोडून दी, पण आता लोक काय मग कशी मतदान करतात? जनता बाजनानं 500 रुपये दिलं की त्याच्याकडे मतदान, चेअरमननी 500 रुपये दिलं त्याला त्याच्याकडे मतदान। अरे मग ती माणसांना कळलं पाहिजे रे, माणूस बघायचा आधी तो कामाचा आहे का आणि मग त्याला मतदान करायचं। 500 रुपये एका दिवसात खर्चून जाते ती, पण ह्यो माणूस आहे ना 5 वर्ष आपल्या डोक्याला त्रास करत असतो, त्याच्यामुळे ना मतदान करतानाच विचार करायचा असतो। मला तर काय वाटतं का ना माहिती आहे का, एक माझ्या डोक्यात दुसरा प्लॅन आला ह्याच्या पुढचा। काय? ह्या पुढच्या पंचवार्षिकला आहे ना मला वाटतं आपणच राजकारणात उतरू। आपण? हा, मी काय करतो का ना, सरपंच म्हणूनच उभाच राहतो, मग बघ गावचा विकास कसा आपल्या मागं पळतोय। हो हो, तुझ्या मागं गावचा विकास पळणार की? तो येडा विकास नाही का, तो पळणार तुझ्या मागं, तो सगळ्याच्याच मागं अशी दगड घेऊन पळतो। आपण माझ्या सगळ्या मैत्रिणींनी ऍडमिशन घेतले। अगं बाय, तुझं बी मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो मी। हो। हा बरं, तू घरातलं काम करून घे सगळं आणि बाहेर कुठं जाऊ नको। हा, नाही। जाऊ का मग मी? हो। मला काय वाटतंय माहितीये का, भाजीनानं तुम्ही एकत्र येऊन काम केलं पाहिजे, विरोधच राहणार नाही ना तुमच्या दोघांना। अरे मग एक काम कर ना, नानाला म्हणो ये माझ्या पक्षात, राहिलेलं 1.5 वर्ष मी सरपंच होतो, काय अडचण आहे नानाला? हा ही बरोबर बोललो बघा शाबास पट्टे, भाजीनानं कसं येईल बरं? हा कसा येईल कसं येईल म्हणजे? भाजीनानं तुमच्या? जसा बाजी नाना माझ्याकडे येऊ शकत नाही तसं मी बी बाजी नानाकडे जाणं शक्य नाही ना। अहो पण कुठं तरी विचार केला पाहिजे राव गावचा। हा अरे पण विचार दोघांनी केला पाहिजे ना, मी एकट्याने विचार करून काय उपयोग आहे? मग करा की, तुम्ही त्यांच्या अंडर काम केलं मग काय बिघडल होय? काय बोलतोय ही? अरे पिढ्यान पिढ्याचा आमचा विरोध आहे, असा लगेच मिटल वय? शाबास, मला नाही वाटत बरं का तुम्ही गावचा विकास करचाल, तुम्ही 100% गावचा भाकासच करून ठेवणार आहे। अरे गावच्या विकासाला आम्ही कधी बी तयार आहे, तू बघ नानाला विचारून, नाना तयार होतोय का या गोष्टीला? तुम्ही जरी सरपंच जरी असला ना, आणि मी जरी तुमचा कार्यकर्ता असलो ना, मी ठळक आणि स्पष्ट बोलणारा माणूस आहे ना। ना अजिबात आपल्या गावचा विकास नाही। अहो तुम्ही ही बाहेरच्या गावात जाऊन बघा, मी फिरतोय राव, फिरतोय माझ्या मामाच्या गावात, माझ्या आत्याच्या गावात, माझ्या मावशीच्या गावात, काय विकास आहे राव, डांबरी रस्ता इथं। अरे का ना, मग आपला कुठला विकास राहिलाय सांग? आणि तू माझ्या पार्टीतला असून जर असं बोलत असशील, विरोधक काय म्हणतील मला तुला कळतं का? हा का, विरोधक काय बी म्हणू द्या, पण विकासाच्या नावाखाली गावचं बखास व्हायला लागलं ना, मी बोलणार म्हणजे बोलणारच ना। ना राव, तुम्ही चांगला माणूस आहे का ना, तुम्ही चांगला आहे का ना? मी म्हणतो तुम्ही 100% चांगला आहे, माझा आहे का थोडं? काय करू माहिती हो काय, आता तुम्हाला पण वाटते प्रामाणिकपणे गावचा विकास झाला हो, वाटते, बरोबर आहे का नाही? आणि चेअरमनला बी वाटते गावचा विकास झाला पाहिजे। त्याला कशाचं वाटतंय तवा? तू आपलं काहीतरी सांगत जाऊ नको। अहो वाटते, धरून चाला, वाटते बाबा, वाटते बरं, आहे ना? वाटतंय, हा. जर गावचा विकास जर होत असेल 2 पावलं तुम्ही मागं सरचाल का नाही मला सांगा? 100% सरील। आणि मग मला माहित होतं, मग मी काय म्हणतोय तुम्हाला, तुम्ही दोघं एक व्हा। बोल की म्हणलं। पोरगी 5 झाली माझी, कितवीला? 12वीला, अरे वा, किती टक्के पडली? 75% पडली ना। लोक चांगलं झालं बरं का आप्पा, पुरीच्या आधी पुरीच्या बापाचं हार्दिक अभिनंदन बरं का, लय मस्त टक्केवारी पडली। तुमच्याकडे काम होतं 20,000चं, म्हणजे 20,000 रुपये पाहिलं होतं। 20,000 लागायचं ते मी आईला। आप्पा काय झालंय माहितीये का, माझ्या बी दोन्ही पोरांचं शिक्षण चाललंय आणि मला जवळजवळ वर्षाला एक नाही 2-3 लाख असं लागते ते ऍडजस्ट करू करू माझा जीव काकुलतीला आलाय। आईला अवघडच झालंय बरं का। अहो, बांधील राहतो की तुमच्यात? नाही बांधील नाही, तुला काम असलं का नाही तुला मी कंटिन्यू सांगत जाईल, त्याची बी अडचण नाही, पण जरी काम केलं तरी आठवड्याला तुला मी पेमेंट देत जाईल, पण एवढं काय लगेच ऍडजस्टमेंट होणार नाही माझ्याच्यानं। आप्पा काय रे? काय ना, उचल पाहिलं होती। उचल कशाला रे? अहो पुरीचं ऍडमिशन करायचं होतं, बर 20,000 रुपये पाहिलं होतं। अरे उचल, पहिली बी तुझ्याकडे आहे की रे आप्पा, 5-7 हजार रुपये पहिलेच आहे तुझ्याकडे। आता गई महिन्या 1.5 महिन्यात येईल का नाही, मग ती फेडून देतो की। हाय बरोबर तुझं बी, आणि कसं आहे पोरांच्या शाळेसाठी मी बी नाही म्हणलो नसतो, पण माझं बी हात गुतल्यात चिपखाली। आता 15-16 लाख रुपये उचल वाटलेली, अजून त्यातली काहीच रिकव्हरी झाली नाही। तू एक काम कर, गई येऊस्तोवर कुठंतरी ऍडजस्टमेंट कर, महिन्या 1.5 महिन्यात तुझी गई येली 20,000 रुपये माझ्याकडनं डेअरीवरून घेऊन जा
आणि जे कोणाचा व्यवहार केलाय ते त्याचं त्याला माघारी दे. आता एवढ्या वेळेस ऍडजस्टमेंट कर. हा येऊ का?